चेंडू बेस्ट ऑफ लक टॅलेंटचा गजर होऊ द्या. यस पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात करतोय आतिश भामरे. चला होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. बघितलं आपण शफल क्रॉस झाला होता फलंदाज. पहिल्या चेंडूवर असं शफल क्रॉस होणं धोकादायक असतंय. मात्र बघितलं होतं आतिश पाटीलने की चेंडू शॉर्ट आहे, भरपूर शॉर्ट आहे आणि हलूही येतोय आणि अतिशय सेट केलं, व्यवस्थित सेट केलं, अतिशय व्यवस्थित सेट केलं आणि त्यानंतर सुरेख फटका. पुन्हा एकदा गोलंदाज. ह्यावेळी मात्र खाली राहणारा चेंडू थोडासा किंचित आतमध्ये आला होता चेंडू. ह्यावेळी गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला होता. तितका पुल करण्या इतका शॉर्ट पिच चेंडू नव्हता. चुकतोय. बघू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये काय जबरदस्त नीट अँड क्लीन टेलिकास्ट सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. अपील केला गेला होता यष्टीरक्षकाकडून. फक्त आभास होता तो. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या व्यवस्थित मधोमध आला नव्हता. धाव मिळेल एक. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 5 धावा शिवलमाता वर्ल्ड बी संघाची. विजयजी भामरे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. अतिशय आवड आहे त्यांना या क्रिकेट खेळाची आणि त्यांचे सुपुत्र आतिश भामरे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. शिवलमाता वर्ल्ड संघाला विजयजी भामरे यांच्याकडून शिवबा प्रतिष्ठान यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आहेत. रोशन राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र शॉर्ट चेंडू. बघितला होता की चेंडू थोडासा शॉर्ट आहे. फलंदाजांना स्वतःला ऑफस्टम्पच्या बाहेर नेलं होतं आणि हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू तितका फास्ट आला नव्हता बॅटवर. मिस टाईम फटका. लेगबाजच्या स्वरूपाने ही धाव मिळालेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 6. बिनबाद 6. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलेले. कारण 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर असताना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची घातलेल्या आहेत. मी तर म्हणेन की आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे रोशन याने. हो यावेळी मात्र खराब चेंडू आणि त्या चेंडूला दिशा दिलेली आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. दिस इज आतिश भामरे स्पेशालिटी. पॉवर प्लेचं षटक जेव्हा तुम्ही टाकता पॉवर प्लेच्या षटकामध्ये इतका स्क्वेअर मारा करू शकत नाही. कारण शॉर्ट तर चेंडू होताच आणि चेंडूची दिशाही खराब होती. ह्यावेळी मात्र पुन्हा खेळून काढलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. आता मात्र एकाशिवाय काही मिळणार नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या त्या 11. दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर समाधानकारक खेळ झालेला आहे. आतिश भामरे वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. मात्र यतीन मढवीला अजूनही खातं खोलायचंय. मित्र आपण पाहतायत मितेश मेस्त्री, स्वर्गीय मितेश मेस्त्री जे स्वतः DJ मास्टर होते. त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. कोवळ्या वयात लहान वयात आपल्याला सोडून गेलेले हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आठवणी खातीर बंदर मारुती काल्हेर संघाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेचा आता तिसऱ्या दिवसातील पहिला सामना शिवलमाता वर्ल्ड बी विरुद्ध वेताळ कोपर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज महेंद्र गोलंदाजीसाठी येतोय. क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे लावतोय महेंद्र. कारण ही जी खेळपट्टी हे जे मैदान आहे वेताळ कोपर संघाच्या चांगलाच परिचयाचं आहे. ह्या मैदानावर वेताळ कोपर संघ अनेक वेळा स्पर्धा आयोजित करतोच. मात्र प्रॅक्टिस सरावी या मैदानावर बऱ्याच वेळा या संघातील खेळाडू करत असतात. कशा प्रकारे खेळपट्टीचा मैदानाचा फायदा उचलतात बघूया. वेताळ कोपर संघाच्या माध्यमातून दिनांक 27-28 फेब्रुवारी रोजी आपण
ज्युनियर खेळाडूंचा महासंग्राम पाहणार आहोत याच मैदानावर. ज्या ज्युनियर खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल, ज्युनियर संघांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांनी वेताळ कोपर संघाशी संपर्क साधायचा आहे. बॅक टू द क्रिकेट नाऊ. महेंद्र महेंद्र गोलंदाजीसाठी येतोय. एंड मात्र चेंज केलेला आहे. मुंडोरा यांकडून गोलंदाजी करतोय. हो हो, यावेळी मात्र स्विच झाला होता फलंदाज. पायांवर चेंडू तर आदल लावता, मोठा अपीलही होता. पंच सहमत नाहीत. परफेक्ट यॉर्कर म्हटलं तरी वावगं ठरू नये. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे आपल्या गोलंदाजीची महेंद्र याने. बघा स्विच झाला होता फलंदाज पूर्ण यष्ट्यांच्या समोर अगदी, मात्र पंच सहमत नव्हते. LBWचा अपील झालाही होता. धाव मात्र मिळते 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. भिनबाद 12. 45 ते 50 धावा नक्कीच डोक्यात असतील कर्णधाराच्या. फुलटॉस चेंडू, खराब फेक आणि चेंडूला दिशा दिलेली आहे. जाईल चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. गिरशी घरी किरीटा परी, गिरशी घरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौलाकारा किती लहरा, वर्णन करायचं झालं तर फटका आला अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये आणि जाऊन पडला लाखोंच्या प्लॅटमध्ये. अति सुरेख फटका बघितला आपण फुलटॉस चेंडूवर. महेंद्र पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळी मात्र तितकी ताकद नाहीये. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला गडी बाद वर्ल्ड संघाचा. सारखी पूर्ण एलिमिनेशन मिळालं नव्हतं फलंदाजाला. चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता. त्यानंतर जर बघितलं तर दिशा व्यवस्थित होती. फटकाही चांगला होता. ताकद थोडीशी कुठे ना कुठे कमी पडलेली आहे फलंदाजाची. आणि अशा प्रकारे आपण पाहतो पहिला फलंदाज बाद होतोय. 1 षटकाराने धावा केल्या होत्या यतीन मडवी याने. 3 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा केल्या. अतिश पाटील खेळपट्टीवर डावखुरा फलंदाज मात्र सामना करेल अतिश भामरे. यावेळी मात्र टॉस झाला होता. चेंडू पडेल शॉर्ट थर्डमॅनला आणि जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेकडे. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि 3 धावाही मिळत आहेत. 3 धावा अतिश भामरेच्या बॅटमध्ये, 3 धावा शिलोमाता वर्ल्ड बी संघाच्या खात्यामध्ये. या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल शिलोमाता वर्ल्ड बी संघाची 21. हळूहळू चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना शिरोमाता वर्ल्ड संघाला आपण पाहतोय. अग्निपरीक्षा असेल आता मात्र फलंदाज अतिश पाटील समोर. कारण डावखुऱ्या फलंदाजाला जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता कुठे ना कुठे टप्प्यावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. आणि डावखुऱ्या फलंदाजासमोर निष्प्रभ ठरत असतात गोलंदाज. टॉस ड्राईव्ह केलेल्या चेंडूला जाईल चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तारीफ करेन मी क्षेत्ररक्षकाची. अंदाज घेतला होता चेंडूचा आणि त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव पूर्ण केली. अतिश पाटीलने आपलं खातं खोललं. धाव 1 वाढते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 22. 1 बाद 22 शिलोमाता वर्ल्ड बी. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय महेंद्र अतिश भामरेसाठी. यावेळी मात्र ड्राईव्ह केला. 1 कडक फटका पाहू शकतो आपण. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. चैताचे पुनबला चालले या डोंगराला, रूपा हो देही मायेची. या फटक्याविषयी मी इतकंच सांगेन की शॉट होता कडक आणि चेंडूने दिली सीमा रेषेबाहेर धडक. काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आपण पाहू शकतोय अतिश भामरे याच्या बॅटमधून. अगदी टिपिकल तंत्रशुद्ध फटका.
या 4 धावाने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली ती 26 म्हणजे 13ची सरासरी राखली. पहिल्या षटकात आपण बघितलं 11 धावा आल्या होत्या रोशन याच्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. अशा प्रकारे 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथून फलंदाज बाद करावे लागतील वेताळ कोपर संघाला, कारण खास करून आतिश भांबरे याचा जम बसलेला, कारण पहिल्या चेंडूपासून खेळतोय आणि वैयक्तिक आतिश भांबरेच्या जर धावा बघितल्या तर 4 चौकारानिशी 3 चौकारानिशी 18 धावांवर खेळतो आतिश भांबरे. एका धावेवर आतिश पाटील. या 2 षटकामध्ये आतिश भांबरे आणि आतिश पाटील जर खेळपट्टीवर असले तर अतिशय फलंदाजी आपण आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही भिवंडी तालुक्यातील नावाजलेले खेळाडू आहेत, नावाजलेले फलंदाज आहेत. आजपर्यंत भिवंडी क्रिकेटची अनेक वर्ष सेवा केलेली आहे आणि भिवंडी तालुक्यातच नव्हे तर भिवंडी तालुक्याच्या बाहेर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या दोन्ही फलंदाजांनी आपलं नाव कमावलेलं आहे. सुरेख चेंडू, मात्र यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेले नाहीये. थिंक एज लागून चेंडू गेला थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 27. दुसऱ्या सामन्यासाठी तयार राहायचे स्वयंभू पायगाव आणि गावदेवी अंजूर. स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार आणि गावदेवी अंजूर संघाचे कर्णधार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वैभव गोलंदाजी सुरुवात करतोय बंद्रा मारुती एंड कडून. सुरेख चेंडू आणि तितका सुरेख फटका. अगदी कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू गेला वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर. फेक केली गेली, गॅदर करता आलं नव्हतं गोलंदाजाला. धाव मात्र मिळत आहेत 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 1/29. टिपिकल क्रिकेट कंडिशन पाहू शकतो आपण. स्वच्छ सूर्यप्रकाश, चांगली खेळपट्टी, आल्हाददायक वातावरण आणि चांगलं मैदान. डाव्या स्टिचच्या किंचितचा बाहेरचा चेंडू. खराब चेंडू. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 30. पहिला वाईट आजच्या दिवसातील या इनिंगचा पहिला वाईट चेंडू फेकलेला आहे वैभव याने. 30 तर्रार गोलंदाज आहे. टप्प्यावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. फुलटॉस. यावेळी मात्र चेंडूला स्वांग केलेलं आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार आतिश भांबरेच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त षटकार. तिरशी घडी गिरता पडी, तिरशी घडी गिरता पडी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौला तारा दिवी लहरा करता शिवाजी राजा. बघा, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये आतिश भांबरे अगदी स्ट्रॉंग आहे. स्लॉक स्वीप असो, हुक असो किंवा पुल असो, आतिश भांबरेचे जे देखणे फटके असतात ते त्याच्या बॅटमधून नेहमीच येत असतात. त्याला फुलटॉस चेंडू असा तुम्ही खरा फुलटॉस चेंडू टाकू शकत नाही. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली 36. ह्यावेळी या जबरदस्त फटका. आता मात्र स्लॉक स्वीप आपण बघितला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्या. काय जबरदस्त फटका. काय एलिमिनेशन होतं फटक्यामध्ये. काय जबरदस्त तंत्र वापरलं होतं. षटकारासाठी पाठवला होता चेंडू आणि हॅट्रिकची संधी आहे. सिक्सर अँड विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. करण कुमार यांना कंपनीचे प्रोप्रायटर सचिन अर्जुन पाटील. सचिन क्रिकेट विश्वातील जर बघितलं तर एक मोठं नाव. मात्र या ठिकाणी सचिन अर्जुन पाटील यांनी हे पारितोषिक ठेवले. 500 रुपयांचं पारितोषिक. अतिशय भांबरे संधी आहे 500 रुपये पटकावण्याची. बघा मात्र प्रयत्न कसे असतील. वैभव राऊंड द विकेट. तर चेंडू हवेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र झेल सुटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. एका चेंडूवर दोन्ही फलंदाजांना
या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे. कारण धावबाद होता होता आतिश पाटील बचलेला आहे. त्यानंतर झेलबाद होताना आतिश भामरे बसलेला आहे. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 44. फुलटॉस खराब चेंडू. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दूर प्रेक्षकामध्ये षटकार. शैताचे संदाला सोन्याला सजली एक विराई कारणांनो शैताचे संदाला सोन्याला सजली एक विराई कारणांनो माता जोडी रघुया पालखी आईचा सोहळा आनंदो माता जोडी रघुया पालखी आईचा सोहळा आनंदो. बघा, जेव्हा तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागतो, मोठा प्रवास असेल, तेव्हा एरोप्लेनची आवश्यकता असते आणि गोलंदाजी फलंदाजी करताना डिसिप्लिनची आवश्यकता असते. अजिबात डिसिप्लिन नव्हतं गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर. कारण आतिश भामरे याच्या समोर तब्बल 2 फुलटॉस टाकले होते. ते 2 फुलटॉस स्क्वेअर लेग आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. एक शॉर्ट चेंडू गुडलेन स्पॉटचा चेंडू स्लॉक स्वीप करून मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता आतिश भामरे याने. या शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं षटकार आला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर या षटकाराने धावसंख्या झाली शिवलमाता वर्ल्ड बी संघाची 50 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आणि या 50 धावांचा जर विचार केला तर तब्बल 40 धावा बॅटमधून आलेल्या आहेत आतिश भामरे याच्या. शेवटचं षटक आहे, बघूया आतिश भामरेच्या बॅटमधून अर्धशतक साजरं होतंय का. नामदेव डुंगे संघाचे डॅनियल आणि सर्वेश या खेळाडूने अर्धशतक या स्पर्धेमध्ये केलेले आहेत. मात्र संधी चालून आली. शेवटचं षटक आहे. येस, दोन्ही संघांना सूचना आहे, चेंडू कधी बाहेर गेला तर जो नवीन चेंडू आहे तोच देण्यात येईल. कोणाला तरे माझ्या जोडीला आहेत एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा बी संघाकडून, शिवलमाता बी संघाकडून आपण धावफलकावर पाहतोय. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न. यस, आणि शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. बाद होतोय आतिश पाटील. आतिश भामरे जितका लयमध्ये तितका आतिश पाटील लयमध्ये दिसला नाही. पहिल्या चेंडूपासून आपण बघितलं आतिश पाटीलला कुठे ना कुठे गफलत होत होती, कुठे ना कुठे टायमिंग व्यवस्थित होत नव्हतं, कुठे ना कुठे बॉडीची जी हालचाल आहे, शरीराची हालचाल जी आहे ती हालचाल आतिश पाटीलची अजिबात होत नव्हती. हाही खराब चेंडू होता. मात्र कधी कधी आपण पाहतो की खराब चेंडूवर विकेट जात असते. दुर्दैव नक्कीच आतिश पाटीलचं. आणि शॉट फाईन लेगला हा फलंदाज बाद झाला. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत, यतीन आणि आतिश. नवीन फलंदाज प्रतीक पाटील, सॉरी वैभव. यस, यावेळी मात्र हुक केलेलं आहे. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू जातोय, लॉंग लेग सीमारेषेकडे अडवला जातोय आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, कारण थेट यष्ट्यांवर फेक केली गेली होती. सराव अतिशय महत्त्वाचा असते. बघा, एखादा खड्डा किंवा एखादी पोकळी भरायची असेल जमिनीची तर भराव. आणि क्रिकेटमधील जर त्रुटी काढायच्या असतील, खेळातील त्रुटी काढायच्या असतील तर सराव अतिशय महत्त्वाचा आहे. इथे कुठे ना कुठे सराव कमी दिसतोय वेताळ कोपर संघाचा. 42 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सॉरी, एकट्याच्या 42 धावा धावफलकावर लागलेले आहेत आतिश भामरे याच्या. ह्यावेळी मात्र डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली 54. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय जो घेण्यात आला होता तो पूर्णपणे यशस्वी करून दाखवलेला आहे, खास करून आतिश भामरेने.
खराब चेंडू चेंडूला केलेला आहे पूल, चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर गुल. 6 धावांसाठी षटकार. खरं म्हणजे पूल आणि हुकचं मिश्रण बघायला मिळालं या फटक्यामध्ये. काय जबरदस्त फटका होता. या 6 धावांनी धावसंख्या झालेली ती 59 आणि 48 धावांवर, वैयक्तिक 48 धावांवर खेळतोय आतिश भामरे. बघूया आजच्या दिवसातील हे अर्धशतक, या स्पर्धेतील 3रं अर्धशतक आतिश भामरे करतोय का. जयेश यावेळी मात्र चेंडू खेळून काढलेला आहे. हो, थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल आणि अशा प्रकारे अर्धशतक साजरं करतोय आतिश भामरे. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो आपण स्वागत करूया आतिश भामरे याचं. व्हॉट अ इनिंग, काय जबरदस्त खेळी. या खेळीचा जर विचार केला तर 4 चौकार आणि 4 षटकार. जबरदस्त बॅटिंग आतिश भामरे. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 63 धावांचा डोंगर उभा केला जातोय. आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पळून काढेल आणि शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळेल वैभव यास. तो संख्या 64 वर पोहोचलेले. चला गावदेवी अंजूर संघाचे कर्णधार आणि स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे. शेवटचा चेंडू जयेश याचा. डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. जलेपे